Hello students, welcome to ROSE project run by Yashwantrao Chavan Institute of Science, Satara. We people are discussing the chapter Units and Measurements. In the earlier session, we people have discussed about dimensions and dimensional analysis. In this session, we people are going to discuss about accuracy and precision, and as well as uncertainties. So first of all, let us see what do you mean by accuracy. Accuracy, for example, if we consider that we are taking or we are finding the values of gravitational acceleration on the Earth's surface. Is it going to be same at every point? No. म्हणजे अर्थ सरफेस वरच्या कोणत्याही पॉइंटला तुम्ही ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन जर मेजर करत असाल तर दर वेळेला ती व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर येईल, एवढीच येईल प्रत्येक पॉइंटला. म्हणजे नॉर्थ पोल, साऊथ पोल, इन बिटवीन मधली अजून कुठली तरी ती स्पेस असेल, इक्वेटोर, लाईक दॅट. तर सगळीकडे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन सेमच असणार का 9.8? ती काही ठिकाणी 9.7, 9.78, 9.8 ही आपण मीन काढलेली एक व्हॅल्यू म्हणून कन्सिडर करतो. मग अॅक्युरेसी म्हणजे काय की ज्या वेळेला तुम्ही एक व्हॅल्यू कन्सिडर करताय आणि त्या व्हॅल्यूच्या जवळची जी व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करताय एक्सपेरिमेंट करताना किंवा कॅल्क्युलेशन्स करताना जी व्हॅल्यू तुम्हाला नियर टू द एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑर क्लोज व्हॅल्यू तुम्हाला जी मिळतीये तर ती आपल्याला काय कन्सिडर करायला लागते, अॅक्युरेसी म्हणून कन्सिडर करायला लागते. So see, accuracy is how close a measurement is to the actual value of that quantity. हे झालं accuracyच्या बाबतीत. मग ज्या वेळेला whenever you are going to measure the physical quantity or parameters, it may be precise. It means that multiple measurements give the nearly identical values. आता ह्याचा अर्थ काय होतो, प्रिसाइजचा अर्थ काय होतो? तर प्रिसाइजचा अर्थ म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त ॲक्युरेट किंवा रिफाइनमेंट जिथे आपल्याला देता येते ती व्हॅल्यू. म्हणजे एखादी मी लेंथ घेतली आहे, ओके, एखादा दोरा घेतलाय आणि त्या दोऱ्याची लेंथ मी मेजरिंग टेपने मेजर केली, ती सपोज काहीतरी आली आहे 8.8 सेंटीमीटर एवढी आली आहे सपोज. आणि तीच मी एक छान मिलीमीटरची स्केल वापरून ज्या वेळेला यूज करते तर त्यावेळेला ती मला काहीतरी 8.2 मिलीमीटर्स अशी मिळते. मग ह्यातली प्रिसाइज व्हॅल्यू काय कन्सिडर करतोय, 8.2 सेंटीमीटर. म्हणजे त्यातलं जे आपण 2 मिलीमीटर जे काउंट करतोय ना ती व्हॅल्यू कुठली झाली, प्रिसाइज व्हॅल्यू झाली. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही प्रिसाइज आणि अॅक्युरेसीचा विचार करतात त्यावेळेला काय करत असतात तर तुम्ही नंबर ऑफ मेजरमेंट्स घेत जातात. म्हणजे एक्सपेरिमेंट करते वेळी तुम्ही मिनिमम 3 or 5 मेजरमेंट्स घेतात, 3 to 5 रिडिंग्स घेतात. आणि 3 to 5 रिडिंग्स घेतल्यानंतर मग त्याचं तुम्ही मीन व्हॅल्यू घेत असतात. आणि मग ती मीन व्हॅल्यू काय करत असते तर तुम्हाला नियरली आयडेंटिकल व्हॅल्यूज किंवा क्लोज टू द अॅक्युरेट किंवा एक्झॅक्ट व्हॅल्यूला ती तुम्हाला पोहोचवत असते. पण ज्या वेळेला तुम्ही एक्सपेरिमेंट करत असतात, so whenever you are doing any experiment, at that time you are an observer, and what is the duty of the observer, or what he should follow the things, then the goal of observer should be to get accurate as well as precise measurement. जसं मी म्हटलं की तुम्ही एक दोरी घेतली आहे आणि स्केलला लावली आणि स्केलला लावल्यानंतर तुम्हाला वाटलं की ती 8 सेंटीमीटर आहे, पण ज्या वेळेला तिला अजून तुम्ही नीट प्रिसाइजली लक्ष देऊन तिला थोडी स्ट्रेट केली, प्रॉपर पॉइंट्स, प्रॉपर अपोजिट एंड्स मधलं डिस्टन्स ज्याला तुम्ही मेजर करता ते तुम्हाला 8.2 सेंटीमीटर असं मिळतं. मग 8 पेक्षा 8.2 सेंटीमीटर हे जास्त प्रिसाइज व्हॅल्यू झाली. आणि
ऑब्झर्वर म्हणजे तुम्ही ज्या वेळेला एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असतात त्यावेळेला ही काळजी घेणं महत्वाचं असतं. सो सी पॉसिबल अनसर्टनिटीज इन अन ऑब्झर्वेशन मे अराइज ड्यू टू द सम रिझन्स. म्हणजे अनसर्टनिटी का होतात किंवा तुम्हाला आयडेंटिकल एक्झॅक्ट व्हॅल्यू का नाही मिळत एक्सपेरिमेंट करता, तर ह्याचे काही कारण असतात. तर ह्याचं पहिलं कारण बघूयात, क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज. क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज म्हणजे काय की आता तुम्ही वेइंग मशीन बघितलंय, तुमच्या लॅबोरेटरीमध्ये जे स्प्रिंग बॅलन्स असतं त्या स्प्रिंग बॅलन्सला वेइंग मशीन ज्या वेळेला तुम्ही बघता तर त्याचं स्प्रिंग जे काय असतं ते प्रॉपरली वर्कआउट व्हायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, त्याची जी स्केल असेल ती प्रॉपर असायला पाहिजे. ओके, आणि पहिलं जे इंडिकेटर असतं पॉइंटर जो असतो तो प्रॉपर झिरोला मॅच व्हायला पाहिजे. सो दॅट इज द क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज. स्किल ऑफ द पर्सन डुईंग द एक्सपेरिमेंट. स्किल ऑफ द पर्सन म्हणजे काय की आता काही वेळेला तुम्हाला पेंडुलमचा एक्सपेरिमेंट करायचा असेल तर त्यात तुम्हाला दोरा पण युज करायला लागतो. आणि मग ज्या वेळेला तुम्ही दोरा युज करता तर त्या दोऱ्याला गाठी नसाव्यात, किंवा जर तुम्ही तारेचे काही एक्सपेरिमेंट करत असेल, म्हणजे एक साधी गोष्ट आहे, काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतात. ओके, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपले सितार म्हणूयात किंवा वीणा म्हणूयात. तर त्यावेळेला जर तुम्ही तो प्लेयर बघितला तुम्ही, ओके, ती सितार किंवा वीणा वाजवणारा जो व्यक्ती असतो तर ती व्यक्ती काय करत असते, ते वादक काय करत असते, सर्वात आधी स्क्रूने त्या सगळ्या ज्या काही वायर्स असतात, त्या ज्या तारा असतात त्या सगळ्या टाईट करते. का? बट बिकॉज दे वॉन्टेड सम गुड साऊंड ऍज दे वॉन्टेड. त्यांना जसा आवाज हवाय त्या पद्धतीने त्यांना लूज करत जातात किंवा त्याला टाईट करत जातात. मग हे तुम्ही एक्सपेरिमेंट करते वेळी पण हेच महत्वाचं असतं, द स्किल ऑफ द पर्सन डुईंग द एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट करते वेळी तुम्ही सलग रिडिंग घेत जाताय, जशी लेंथ वाढत जाते किंवा टेम्परेचर इन्क्रीज होत जाते किंवा जसं व्होल्टेज वाढत जाते, ओम्स लॉच्या बाबतीत जर असलं, तुम्हाला जर ते स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन ज्यावेळेला तुम्ही रिडिंग घेत असतात त्यावेळेला जितकं ॲक्युरेसीने किंवा ज्या स्टेप जशा दिल्यात तशा तशा तुम्ही फॉलो करत गेलात, प्रॉपर सर्किट तुम्ही कनेक्ट केलेलं असलं, वायर व्यवस्थित असल्या, वायर प्रॉपरली कनेक्टेड असल्या, तर तुम्हाला ॲक्युरेट रिडिंग्स पण मिळत जातात. नेक्स्ट, द मेथड यूज फॉर मेजरमेंट. म्हणजे तुम्हाला जो काही प्रोसिजर दिलेलं असेल, फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप, फोर्थ स्टेप, तर त्या स्टेप मधनं तुम्हाला ते मेजरमेंट्स घ्यायचे असतात. पण त्यावेळेला घाईघाईत ते व्हायला नको असतं. म्हणजे पहिल्या स्टेप नंतर तुमची प्रॉपरली दुसरी स्टेपच फॉलो व्हायला पाहिजे किंवा तिसरी स्टेपच फॉलो व्हायला पाहिजे. जर तुम्हाला एक पेंडुलम दिला असेल, पेंडुलमसाठी तुम्हाला 10 ऑसिलेशन सांगितले असेल, तर तुम्ही 10 ऑसिलेशनच प्रॉपरली मेजर करायचे. त्यातलं 11th और 12th टाइम काउंट नाही करायचं. सो द मेथड इज यूज फॉर द मेजरमेंट. दिस ऑल्सो अराइजेस सम अनसर्टनिटीज and external or internal factors affecting the result of the experiment. आता हे जे काही आहे हे काही वेळेला हे अवॉइडेबल नाहीये. म्हणजे आधीचे 3 जे सांगितले ते ऑब्झर्व्हरच्या हातातल्या गोष्टी आहेत की ज्या तो फॉलो करू शकतो. पण तिसरं जे आहे एक्सटर्नल और इंटरनल फॅक्टर्स. एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे आता काही वेळेला टेम्परेचरचे एक्सपेरिमेंट तुम्ही करत असाल. आता टेम्परेचरच्या एक्सपेरिमेंटची गंमत अशी असते की काही एक्सपेरिमेंट तुम्ही डिसेंबर मध्ये करतात, काही एक्सपेरिमेंट तुम्ही जुलै किंवा ऑगस्ट मध्ये करत असतात. या दोघांमधला काय फरक असतो? दोघांमध्ये आपल्याकडे महाराष्ट्रात ह्यातला टेम्परेचरचा चेंज तुम्हाला जाणवतो. तुम्ही जर जून, जुलै, ऑगस्ट मध्ये करत असाल तर टेम्परेचर समवट हाय असतं, म्हणजे समवट 34, 33 डिग्री 30+ डिग्री सेल्सिअस असं होत असतं. पण त्याच कंपॅरिझनला तुम्ही जर डिसेंबर मध्ये किंवा जानेवारीच्या स्टार्टिंगला जर तोच एक्सपेरिमेंट करत असाल तर त्यावेळेला टेम्परेचर अजून कमी झालेलं असतं. आणि म्हणून तुम्ही जे काही ऑब्झर्वेशन किंवा रिडिंग घेत असतात तर त्यात तुम्हाला खूप सारे चेंजेस बघायला येतात. ओके, त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट एक्सटर्नल और हे झाले एक्सटर्नल फॅक्टर्स. इंटरनल फॅक्टर्स काय? तर इंटरनल फॅक्टर्स म्हणजे आता तुम्ही एखादी वायर किंवा दोरा घेतलाय, त्याचा एक्सपेरिमेंट तुम्ही करताय, तर ती जी वायर असेल ती युनिफॉर्म क्रॉस सेक्शन जी असायला पाहिजे. ओके, म्हणजे ती पहिल्या एंड पासून तर शेवटच्या एंड पर्यंत तिचा क्रॉस सेक्शन युनिफॉर्मच असायला पाहिजे, तो सेमच असायला पाहिजे. त्यात चेंजेस कमी जास्त असं तो नको. नाव सी, आता जसं आपण म्हटलं की ह्या रफली आपण 4 गोष्टी कन्सिडर करतो.
की ज्याच्यावरती तुम्हाला एरर्स अराईज होऊ शकतात, एरर्स तुम्हाला मेजरमेंटमध्ये मिळू शकतात. पण मग त्याची काय काय कारणं आहेत तेही आपल्याला बघायला हवी. ती आपण काही जी बघितली ती रफली बघितली. ओके, ओव्हरऑल आपण बघितलं वर्करनी. आता थोडं डेप्थ बघूया. Whenever you are performing the experiments and whenever you have found the result by calculating its value with the help of given formula, this result may be right or wrong. काही वेळेला काय असतं की तुमचा प्रिझमचा एक्सपेरिमेंट असतो, ओके, किंवा ग्लास स्लॅबचा एक्सपेरिमेंट असतो आणि त्या वेळेला तुम्हाला आठवत असेल तर पेपर पिन त्या ड्रॉइंग बोर्डवरती प्रिक करायच्या असतात. ओके, तुम्ही फुल्ली कॉन्सन्ट्रेट करून जेवढ्या स्टेप्स फॉलो करत जातात तेवढा तो एक्सपेरिमेंट ऍक्युरेट होतो. आणि मग एकदा का तुम्ही तो एक्सपेरिमेंट ऍक्युरेट फाइंड आउट केला किंवा तुम्हाला जर सपोज अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन फाइंड आउट करायचंय किंवा त्याच्या हिशोबाने जर सपोज तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट करायचा असेल तर तो नियरली क्लोज, एक्झॅक्ट व्हॅल्यूला क्लोज अशी व्हॅल्यू तुम्हाला मिळत असते. अँड मिस्टेक्स आर मोस्टली ड्यू टू द ऑब्झर्वर्स विच कॅन बी अवॉइडेड. जसं मी आता म्हटलं की ज्या वेळेला तुम्ही प्रिझम किंवा ग्लास लॅबचे एक्सपेरिमेंट करत असताना प्रॉपर फोकस करून एका पिनच्या मागे एक्झॅक्टली कोइन्साइड होणारी अशी पिन जर तुम्हाला दिसत असेल आणि तुम्ही प्रॉपरली प्रिक करत गेलात तर त्यात तुम्हाला ऍक्युरेट रिझल्ट मिळतात. पण नुसतंच करायचं म्हणून करत बसलात तर मात्र ते प्रॉपरली होत नाही आणि मग त्यात मिस्टेक्स होतात आणि तुम्हाला हवं ते रिडिंग मात्र मिळत नाही. सी, मिस्टेक ज्या काही असतात त्या अवॉइडेबल असतात. म्हणजे मिस्टेक्स आपल्या हातात होतं सो आपण ते अवॉइड करू शकतो. बट एरर्स कॅन नॉट बी अवॉइडेड बट इट कॅन बी मिनिमाइज. एरर्स कॅन नॉट बी अवॉइडेड म्हणजे काय, म्हणजे मी जसं म्हणाले, म्हणजे मी आता जसं म्हणाले की तुमच्याकडे एक तार दिली आहे, ती तार एक्सपेक्ट काय करतोय आपण की तिचा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे तो बोथ एंडला किंवा मीन पॉइंट जो कुठे असेल तिथे तो युनिफॉर्मच असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. पण हे असं होत नाही. अँड देअरफॉर एरर्सवर जर तुम्हाला मिनिमाइज करायचं असेल तर त्या क्रॉस सेक्शनचं तुम्ही काय करताय, एक मीन व्हॅल्यू फाइंड करता. The result may be wrong because of the two factors. What are the two factors? That are the mistakes and error. आपण आधी पण म्हणालो मिस्टेक्स अवॉइडेबल असतात, एरर अवॉइडेबल नसतात, मात्र ते मिनिमाइज केले जाऊ शकतात. So what are the errors? The errors are of two types: systematic error and random error. In case of instrumental error, these errors are caused due to the faulty constructions of instrument, like thermometer not graduated properly. म्हणजे काय होतं की तुम्ही जर सपोज एक हे घेतलाय, थर्मामीटर घेतलाय, तुम्हाला माहिती की त्याचं डिव्हिजन किती असतात, 0 to 100. ओके, 100 डिग्री सेल्सिअस पर्यंतचं किंवा मोर दॅन दॅट पण असू शकतं. आणि खरं तर 6-7 स्टँडर्ड तुम्हाला ते शिकवलेलं पण आहे टेक्स्टबुक मध्ये की प्रॉपरली त्याचं जे काही स्केल दिले जातात किंवा डिव्हिजन त्याचं जे काही केलं जातं ते कशावर केलं जातं, एक 2 एंड पॉइंट प्रॉपरली काय केले जातात, 2 एंड पॉइंट त्याचे फिक्स केले जातात बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटरच्या हिशोबाने आणि मग त्यानंतर त्याला डिवाइड केलं जातं 100 इक्वल पार्ट्स मध्ये. पण जर सपोज थर्मामीटर जे काही असेल जर प्रॉपरली 100 डिव्हिजन त्याच्या झाल्या नसतील तर तुम्ही जे काही टेम्परेचर मेजर करणार असाल ते प्रॉपर मिळत नाही, ती एक्झॅक्ट व्हॅल्यूला मॅच होणारा तुम्हाला व्हॅल्यू मिळत नाही आणि मग तुमचं फॉर्म्युलामध्ये इनपुट तुमचं चुकीचं जाऊ शकतं. सो सी, देन कम सिस्टमॅटिक एरर. Systematic error means what? These error occurs due to the defective setting of an instrument. If pointer of an ammeter is not pivoted exactly at the 0 of the scale and it will not show the correct reading. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ ऍक्च्युअली असं होतं की आपण पुन्हा एकदा मेजरमेंट ऑफ मास कडे जाऊया. तुमच्याकडे स्प्रिंग बॅलन्स आहे. आताच मी जसं म्हणाले की त्याची जी स्केल असते स्प्रिंग बॅलन्सची, तर ती स्केल कम्प्लिटली पहिलं जे पॉइंटर आहे ते पॉइंटर तुमच्या 0 ला कोइन्साइड व्हायला पाहिजे. किंवा दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, दुसरी महत्वाची गोष्ट त्याची, साधं तुम्ही दुकानात पण गेलात, दुकानाचं साधं 2 पॅनचा तराजू असेल
गावाकडच्या दुकानात हल्ली बघायला मिळतंय. तर त्या 2 पॅनच्या ते म्हणजे त्याचा तराजू असतो, तर त्यातल्या एका पॅनमध्ये जर सपोज तो जो इंडिकेटर निडल असतं ते जर लेफ्टला और राईटला असं फ्लक्च्युएट होत असेल, तर तुम्ही काय करत असता, दुकानदार काय करत असतो, ज्या साईडला फ्लक्च्युएट होत नाहीये त्या साईडला तो प्रॉपर मेजर काही ते 2-4 खडे ठेवतो आणि त्याला बॅलन्स करतो असं स्ट्रेट परपेंडिक्युलर. ओके, आणि मग तो मेजरमेंट करतो. मग हा झाला ऍक्च्युली सिस्टमॅटिक एरर. देन कम पर्सनल एरर. Personal error means what? These errors are introduced due to the fault of an observer while taking readings. Okay, due to non-removal of parallax between the pointer and image. म्हणजे जर सपोज तुम्ही ऑप्टिक्सचे एक्सपेरिमेंट करत असतात तर त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये तुम्हाला पॅरालॅक्स रिमूव्ह करायला लागतो. ओके, इमेज आणि त्यातलं जे काही व्हर्च्युअल डिस्टन्स जे काही असतं, डिस्प्लेसमेंट जी काही झालेली ती तुम्हाला कमी करायला लागते, त्याला म्हणतात रिमूव्हल ऑफ पॅरालॅक्स. आणि जसं मी आधी पण म्हणाले की जसं तुम्ही ग्लास प्रिझम किंवा ग्लास स्लॅबचा एक्सपेरिमेंट करत असता तर त्यावेळेला पिन तुम्हाला प्रॉपरली प्रिक करता यायला पाहिजे. ओके, जर नाही झालं तर तो तुमचा ऑब्झर्व्हरचा फॉल्ट असतो. देन कम्स रॅन्डम एरर. Even after taking the proper care and minimizing above type of the error, there are the chances to occur error due to unavoidable circumstances. जसं मी आता म्हणाले की एक्सटर्नल किंवा इंटरनल काही असं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट्स असू शकतात. म्हणजे जसं केबलच्या बाबतीत म्हटलं किंवा दोरीच्या बाबतीत म्हटलं, काही वेळेला तुम्हाला जो एक्सपेरिमेंटला दोरी पण दोरा दिला जातो तर तो दरवेळेला युनिफॉर्म क्रॉस सेक्शनचा नसतो. काही वेळेला तो तुटू शकत असतो किंवा टेम्परेचर प्लेस इम्पॉर्टंट रोल. ओके, म्हणजे जसं मी आता म्हटलं की एक रीडिंग एक्सपेरिमेंट करते वेळी तुम्ही ऑगस्ट महिन्यात केलंय किंवा जुलै महिन्यात केले, ज्या वेळेला हाय टेम्परेचर असते, आणि एक्सपेरिमेंट तुम्ही नंतर फेब्रुवारी किंवा जानेवारीत करताय तर त्यावेळेला तुम्हाला चेंजेस बघायला मिळतील. ओके, किंवा लोड शेडिंग होत असतं. लोड शेडिंग होत असताना किंवा इतर वेळी पण काही वेळेस तुम्हाला व्होल्टेजचे फ्लक्च्युएशन्स बघायला मिळतात, आणि मग या व्होल्टेजचे फ्लक्च्युएशन्स बघताना ज्यावेळेला तुम्ही करंट आणि व्होल्टेजचे एक्सपेरिमेंट परफॉर्म करतात त्यावेळेला तुम्हाला असे रॅन्डम एरर्स मिळू शकतात. हाऊ टू एस्टिमेट और कॅल्क्युलेट एरर. एरर जे तुम्हाला म्हणजे मिनिमाइज करण्याची पण एक प्रोसेस आहे, तर ती कशी तुम्ही फाइंड आउट करू शकतात. तर ह्यातला तुमचा पहिला एरर जो असतो, म्हणजे ह्या स्टेप्स झाल्यात. पहिला आहे तुमचा ऍब्सोल्यूट एरर, दुसरा आहे तुमचा रिलेटिव्ह एरर, आणि थर्ड आहे दॅट इज द percentage error. How to find out absolute error, relative error and percentage error? We will see. It contains some mathematical operations. हे काही mathematical operations include करत असतात. So see, first of all, we will study about the absolute error. In case of absolute error, the magnitude of the difference between mean value and each individual value, it is known as absolute error. ज्या वेळेला तुम्ही 5 रिडिंग घेतले, त्या 5ही रिडिंगचा एक मीन घेतलं. ओके, सरासरी ऍव्हरेज व्हॅल्यू तुम्ही फाइंड करता, 5ची ऍडिशन केली, 5 त्याला 5ने डिवाइड केलं, आणि मग तो जो काही तुम्हाला मीन व्हॅल्यू मिळते त्या मीन व्हॅल्यू मधून तुम्ही काय करताय, इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू सबट्रॅक्ट केली, तर तो झाला ऍब्सोल्यूट एरर. मग हा ऍब्सोल्यूट एरर मिळाल्यानंतर तुमच्याकडे काय येत असतो, अरिथमेटिक मीन एरर. मग ह्या मीन व्हॅल्यू मधनं पण तुम्ही दरवेळेला ती व्हॅल्यू सबट्रॅक्ट केल्यानंतर ज्या काही व्हॅल्यू झाल्या त्याचा जो काही मीन झाला तर तो झाला मीन ऍब्सोल्यूट एरर. आपण ऍब्सोल्यूट एरर, मीन ऍब्सोल्यूट एरर बद्दल डिस्कस केलं. आता आपण रिलेटिव्ह एरर बद्दल डिस्कस करू. सो व्हॉट इज मीन बाय रिलेटिव्ह एरर? रिलेटिव्ह एरर मीन्स द रेशो ऑफ मीन ऍब्सोल्यूट एरर टू इट्स अरिथमेटिक मीन व्हॅल्यू. इट इज कॉल्ड एज रिलेटिव्ह एरर. सो रिलेटिव्ह एरर इट इज equal to del A mean divided by A mean. म्हणजे mean absolute error divided by mean absolute error. And then there comes percentage error. Percentage error means what? When relative error is represented as in percentage, then it is known as percentage error. So percentage error it is equal to 100. तुम्ही जो relative error होता त्याला तुम्ही फक्त 100 ने मल्टिप्लाय करता. So that would be the percentage error. Now combination of errors. काय होतं की ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिकल करताय, एक्सपेरिमेंट करता, त्यावेळेला असं आहे का की झालं रीडिंग आणि फायनल झालं नाही, त्यावेळेला तुम्हाला काय मॅथमॅटिकल ऑपरेशन पण करायला लागेल. What are that mathematical operations? You have to add some readings, you have to
subtract, you have to multiply, you have to divide. And therefore, the first which comes here, that is the errors in sum and in difference. When two quantities are added or subtracted, the absolute error in the final result is the sum of the absolute errors in the individual quantities. Okay, ते देताना तुम्ही साधारण असं देताय प्लस और मायनस डेल झेड इट इज इक्वल टू प्लस और मायनस डेल ए प्लस और मायनस डेल बी. ज्या वेळेला तुम्ही त्या ऍब्सोल्यूट एरर्स ह्या दोन्ही पण व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो, प्लस आणि मायनस. ओके, प्लस आणि मायनस म्हणून तुमच्याकडे 4 आन्सर्स इथे वेगळे वेगळे तयार होतील. काय होईल, दोन्ही पण कंडिशनला तुम्ही प्लस प्लस घेतल्या, दोन्ही कंडिशनला मायनस घेतलाय, नंतर एक मायनस घेतलाय, दुसरा प्लस घेतलाय, दुसरा प्लस घेतलाय, पहिला प्लस घेतलाय, दुसरा मायनस घेतलाय. तर अशा चारही वेज मधनं तुम्हाला हे मिळू शकतात. अँड देअरफॉर there are the 4 possible values for del z means outcome. आउटकमच्या 4 वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यू तुम्हाला ह्या एक्सप्रेशन मधनं मिळू शकतात. हे झालं सम आणि डिफरन्सच्या बाबतीत. एरर्स इन प्रॉडक्ट अँड इन डिव्हिजन. when two quantities are multiplied or divided, the maximum relative error in the result is the sum of relative errors in each quantity. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही प्रोडक्ट आणि डिव्हिजन मधलं तुम्ही काय करताय, सम करताय. सो इट वुड बी गिवन एज अ डेल झेड डिवाइडेड बाय झेड इट इज इक्वल टू डेल ए डिवाइडेड बाय ए प्लस डेल बी डिवाइडेड बाय बी. मग हे झालं साधारण तुम्हाला प्रॅक्टिकल परफॉर्म करते वेळी तुम्हाला हे जेवढं तुम्ही अॅक्युरेसी देण्याचा प्रयत्न करताय, प्रिसाइज रीडिंग आन्सर द्यायचा प्रयत्न करताय, त्यावेळेला तुम्ही हे यूज करू शकता. सो हियर एरर्स ड्यू टू द पॉवर ऑफ मेजर्ड क्वांटिटी, मेजर क्वांटिटीच्या पॉवरशी रिलेटेड पण काही एरर्स येतात. अँड द क्वांटिटी इन द फॉर्म्युला विच हॅज अ लार्ज पॉवर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द मॅक्सिमम एरर. जर एखाद्या क्वांटिटीची पॉवर जास्त असेल तर त्यावेळेला एरर पण जास्त येत असतो. So what is that? Del z divided by z it is equal to p dot del a divided by a plus q dot del b divided by b plus r dot del c divided by c. हे एक साधं असं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, पण तुमचं वेटेज जे काही जनरली असतं ते एरर्स इन प्रॉडक्ट अँड डिव्हिजन अँड एरर्स इन सम अँड इन डिफरन्स ह्याच्यावरच असतं. नाउ लेट्स सी सिग्निफिकंट फिगर्स. The number of digits in a measurement about which we are certain plus 1 additional digit. The first one about which we are not certain, then it is known as significant figures. All the non-zero digits are significant. For example, if the volume of an object it is 178.43 centimeter cube, there are 5 significant digits. तुमच्याकडे जो नंबर दिलेला होता त्या नंबर मध्ये जेवढे पण नॉन झिरो डिजिट्स आहेत ते सगळे सिग्निफिकंट फिगर्स आहेत. सो हियर 1, 7, 8, 4 and 3 5 डिजिट्स आहेत. सो सिग्निफिकंट डिजिट्स आर 5. ओके, सिग्निफिकंट फिगर इज 5. All the zeros between the two non-zero digits are significant. म्हणजे दोन नॉन झिरो सिग्निफिकंटच्या इन बिटवीन नंबरच्या इन बिटवीन जर एखादा झिरो येत असेल तर त्याला आपण काउंट करतो आणि त्या वेळेला आपण काय म्हणतो, जर इथे 165.02 तर इथे 165 आणि 02 असे 5 नंबर आहेत. देयर आर द 5 सिग्निफिकंट फिगर्स और डिजिट्स. इफ द नंबर इज लेस दॅन 1, एकापेक्षा जर नंबर कमी असेल म्हणजे डेसिमल पॉइंट जिथे आपण यूज करतोय, द zeros ऑन द राइट हँड side of the decimal point and the left of the non-zero digits are not significant. Okay, this is the third rule. Then fourth rule, it is the zeros on the right hand side of the last non-zero numbers are significant. हा समजायला सोपा आहे. सो सी इथे एक एक्झाम्पल दिले, तुमच्याकडे नंबर दिलाय 25.42. नंबर ऑफ सिग्निफिकंट पहिला रूल जो आहे की जेवढे नॉन झिरो नंबर्स आहेत ते सगळे सिग्निफिकंट फिगर. सो इथे सिग्निफिकंट फिगर झाले 5. रिझन रूल नंबर 1. देन सेकंड जो आहे 0.004567 डेसिमल पॉइंट नंतरच्या राईट साइडला तुमच्याकडे दोन झिरो आहेत. सो हियर सिग्निफिकंट फिगर्स आर 4. नॉन झिरो नंबर्स वी आर हियर. सो अकॉर्डिंग टू द रूल नंबर 3. सो 35.320. मग ह्यातलं सिग्निफिकंट नंबर आहे डेसिमल पॉइंट नंतरचा एक झिरो आहे तो पण इथे कन्सिडर केलाय. दॅटफॉर नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इज 5.
and this is according to the rule fourth. And here for 91.000, number of significant figures are 5 and rule is number fourth. Then comes order of magnitude. So here order of magnitude, the magnitude of any physical quantity can be expressed as A into 10 raised to n, where A is a number of such that 0.5 is less than A, less than 5, and n is an integer. It is called the order of magnitude. मग रेडियस ऑफ द अर्थ जी काही तुम्हाला माहिती आहे 6400 or 6400 kilometers. So it is 0.64. So it is equal to, it can be written as 0.64 into 10 raised to 7 meter. Therefore, the order of the magnitude is 7. So we'll stop here. Do the study regularly. Our session is going to be end here now.